जरांगेंच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस. पोलिसांकडून आंदोलनाला आणखी एक दिवसाची परवानगी. आरक्षणातील तज्ज्ञांनी आज 12 वाजेपर्यंत मुंबईत येण्याचं जरांगेंचं आवाहन. आझाद मैदानावर निवृत्त न्यायमूर्ती शिंदे आणि जरांगेंमध्ये झालेली चर्चेची पहिली फेरी निष्फळ. मराठवाड्यातील सगळे मराठा कुणबीच असा जी आर काढल्याशिवाय आंदोलन सोडणार नाही. मनोज जरांगे यांची स्पष्ट भूमिका. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्हाला वेळ द्या. शिंदे समितीची जरांगेंना विनंती. मागासवर्गीय आयोगासाठी 2 महिन्यांची मुदत मिळेल. बाकी मागण्यांसाठी वेळ मिळणार नाही. जरांगेंकडून स्पष्ट. जरांगेंसोबतच्या चर्चेनंतर न्यायमूर्ती शिंदे समिती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी मराठा उपसमितीसोबत शिंदे समितीची बैठक. उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगेंमध्ये फोनवरून चर्चा. अंबादास दानवेंच्या फोनवरून संवाद. मराठा समाजाची गर्दी पाहून ठाकरे अचंबित. सरकारनं मराठा समाजाच्या मागण्यांवर विचार करावा ठाकरे म्हणाल्याची जरांगेंची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात 1 तास बैठक. मराठा आरक्षणासह पालिका निवडणुकांवर चर्चा. सूत्रांची माहिती. मनोज जरांगे परत का आले याचं उत्तर शिंदेच देऊ शकतात. मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतील. राज ठाकरे यांचा नेमका रोख काय? उपमुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातील दरेगावात. शिवसागर जलाशयाच्या तराफ्यातून शिंदे दरेगावात पोहोचले. गणेशोत्सवानिमित्त शिंदे 2 दिवस दरेगावी मुक्कामी. शिंदेंनी आंदोलकांना बोलावलं असं कुणीही बोलू नये. कुणीही महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. राज ठाकरेंच्या प्रश्नावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. शिंदे कधीही चुकीचा विचार करणार नाहीत. गोगावलेंचं वक्तव्य. आझाद मैदानावर मनोज जरांगेंची मध्यरात्री वैद्यकीय तपासणी. जरांगेंनीही परिस्थितीचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांचं जेवण आणि इतर गोष्टींची विचारपूस. मनोज जरांगे व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीवर संतापले. रात्री उशिरा कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना एकानं व्हिडिओ काढल्यानं जरांगे संतापले. दरम्यान समर्थकांनी सदर व्यक्तीला जाब विचारला. जेव्हा लाखोंचा समाज जमतो तेव्हा त्याची दखल घेणं आवश्यक. त्यांच्यावर जबाबदारी. तेच गावोगावी भांडणं लावत फिरतायत. बाळासाहेब थोरात यांचा राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस सरकार मार्ग काढतंय तर काही राजकीय पक्ष आंदोलन कसं चिघळेल हा प्रयत्न करतायत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा विरोधावर आरोप. जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारांनी ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी. अन्यथा ओबीसी समाज तुमच्यावर बहिष्कार घालेल. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा हल्लाबोल. आमदार रोहित पाटील यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. आमदार निवासस्थानातील जागा अपुरी पडत असल्यानं आंदोलकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी. आरक्षणाच्या रक्षणासाठी ओबीसी समाज रस्त्यावर येणार. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची माहिती. 3 महिन्यांपूर्वीच आंदोलनाची तयारी सुरू होती. सरकारनं आंदोलकांची व्यवस्था करायला हवी होती. हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर निशाणा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश टोपे आझाद मैदानावर जरांगेंच्या भेटीसाठी. जरांगे झोपल्यानं राजेश टोपे चर्चा न करताच निघून गेले. मराठा आंदोलकांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर आंदोलकांसाठी स्वच्छतागृह आणि पाणी उपलब्ध. सरकारला मराठा ओबीसी वाद निर्माण करायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी मराठा ओबीसी वाद. आंदोलन सरकारला चिरडता येत नाही. जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर निशाणा. आणखी एक मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. विजय घोगरे असं मृत्यू झालेल्या मराठा आंदोलकाचं नाव. मृत आंदोलक लातूरच्या अहमदपूरच्या टाकळगावचा असल्याची माहिती. 7/12 असलेल्यांना कुणबी म्हणून ग्राह्य धरा. बीडमधील आमदारांची सरकारच्या उपसमितीकडे नवी मागणी. प्रकाश सोळंके, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यासह विजयसिंह पंडित यांचा विखेंकडे प्रस्ताव. वाशी परिसरात मराठा आंदोलकांची गर्दी. सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आंदोलकांचा दुसऱ्या दिवसाचा मुक्काम. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मराठा आंदोलकांनी जेवण शिजवलं. आरक्षण मिळेल तेव्हाच मुंबई सोडणार. आंदोलकांची ठाम भूमिका. वाशीवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. रात्री 2च्या सुमारास वाशी टोलनाका परिसरात मोठी वाहतूक कोंडी. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात मराठा आंदोलकांनी केली जोरदार घोषणाबाजी. आंदोलकांनी काही काळ रास्ता रोको केल्यानं वाहतूक कोंडी. मराठा आंदोलकांचा दुसऱ्या दिवसाचा मुक्कामही सीएसएमटी स्थानकात. पावसाच्या वातावरणामुळे रेल्वे स्थानकात आंदोलकांचा मुक्काम. सीएसएमटी स्थानकावर मराठा आंदोलकांची गर्दी. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज मोठ्या प्रमाणात मुंबईत.
आझाद मैदानात येणाऱ्या आंदोलकांसाठी नियमावली जारी. रेल्वे मराठा सेवक संघटनेकडून बॅनर लावण्यात आले. आंदोलकांसाठी 13 ते 14 सूचना. जहांगीर आर्ट गॅलरीत मराठा आंदोलकांची गर्दी. मराठा आंदोलकांना जहांगीर आर्ट गॅलरीची भुरळ. नंदुरबारमधील शिंदे गटाच्या माजी नगरसेविका महिला जिल्हाध्यक्षांवर फसवणुकीचा गुन्हा. ज्योती राजपूत यांच्यावर गुजरातमधील एका जमीन प्रकरणात निझर पोलिसात गुन्हा दाखल. बुलढाण्यात महिला परिवहन अधिकाऱ्याची मुजोरी कायम. अश्लील शिवीगाळ करणाऱ्या महिला परिवहन अधिकाऱ्याचा आणखी एक प्रकार. आरटीओ एजंटला कांशिलात लगावत पुन्हा शिवीगाळ. महिला परिवहन अधिकाऱ्यासह आरटीओ एजंटवरही पोलिसांकडून गुन्हा दाखल. परभणीच्या सेलूतील कांधडच्या शाळेत पालक सभेत शिक्षकाला मारहाण. तक्रार करूनही गुन्हा दाखल होत नसल्यानं शिक्षकांमध्ये नाराजी. नंदुरबारमध्ये महावितरणकडून घरगुती टीओडी मीटर लावण्यात जाणार. वीज ग्राहकांना 4,54,000ची सवलत. टीओडी मीटरमुळे 22,000 ग्राहकांना फायदा होणार. धुळ्यात हवेत गोळीबार करून दरोडा घालणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद. दोघांना अटक. 24,51,000 रुपये किमतीचे दागिने, कार आणि एक गावठी पिस्तूल हस्तगत. छत्रपती संभाजीनगरात अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाची मोठी कारवाई. 1,270 नशेच्या बाटल्यांसह 23 लाखाचा मुद्देमाल जप्त. कारवाईत पोलिसांनी 2 आरोपींना घेतलं ताब्यात. रत्नागिरीतील राजापूर पोलिसांनी गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या 3घांच्या मुसक्या आवळल्या. कारवाईत पोलिसांकडून 2 गाड्यांमधील 19 गुरांची सुटका. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरनं पायी चालणाऱ्या 6 जणांना चिरडलं. 4 जागीच ठार. बीड शहराजवळील नामलगाव फाटा इथली धक्कादायक घटना. धुळ्यातील मोहाडी ते तिखी रानमळा रस्त्याची अवघ्या 3 महिन्यातच दुरवस्था. डांबरीकरणानंतर पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र खड्डे. नागरिकांकडून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी. धुळे शहरातील मुख्य रस्त्यावरून पोलिसांचा रूट मार्च. 200हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी मार्चमध्ये सहभागी. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क. मुक्ताईनगर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील गोरखनाथ धबधबा प्रवाहित. गोरखनाथ धबधबा दरवर्षी पावसाच्या सुरुवातीलाच प्रवाहित होत असतो. यंदा मात्र 2 महिन्यांनंतर धबधबा झाला प्रवाहित. अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूरमध्ये सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव. सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात. नुकसान भरपाई देण्याची मागणी. परभणीत सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडून फवारणी करत पिकं वाचवण्याचा प्रयत्न. सिंधुदुर्गच्या करूळ घाटात सूर्यास्त पॉइंटजवळ दरड कोसळली. काही काळ वाहतूक विस्कळीत. जालन्याच्या अंतरवाली सराटीत 1 सप्टेंबरपासून ओबीसी बांधवांचं साखळी उपोषण सुरू होणार. ओबीसींच्या आरक्षणातील घुसखोरी थांबवा. शिंदे समिती रद्द करा. मागणीसाठी ओबीसी बांधव आक्रमक. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना साखळी उपोषणासंदर्भात निवेदन. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला नंदुरबार जिल्हा भीम आर्मीचा पाठिंबा. सरकारकडे जरांगेंच्या मागण्या मान्य करण्याची मागणी. नंदुरबारमध्ये संत जगनाडे महाराज गणेश मित्र मंडळाच्या वतीनं 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा. देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी. जळगावात अग्निशमन साहित्याचा वापर करत गणपतीची स्थापना. अंमळनेर नगर परिषद अग्निशमन विभागाच्या वतीनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा. धुळ्यातील मांजरोद गावच्या भुयारातील बाप्पाची मूर्ती बनली. इतिहास प्रेमी संशोधकांसाठी अभ्यासाचा विषय हा भुयारेश्वर गणपती मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही, शिरपूर तालुक्यातील सांस्कृतिक वारशाचा ठेवा असल्याची माहिती. धुळ्यातील भगवा चौक गणेश मंडळानं भविष्याचा आरंभ. हातात दगड नाही, पेन आणि पुस्तक घ्या या विषयावर साकारला सजीव देखावा. निरीक्षक श्रीराम पवार आणि पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.